पहिला चेंडू गोलंदाजी करतात नागले. चेंडू आणि हा चेंडू चटवलाय ऑफ साईडच्या दिशेने. एक धाव मिळते ती नागले यांना. पुढील चेंडू अनुज सिंग यांचा ऋतिक नागले यांना. हा चेंडू ओव्हरपिच चेंडू तळाच्या दिशेने उंच टोलवलाय. एक धाव मिळते ती ऋतिक नागले यांना. संघाची धावसंख्या वाढते ती दोन चेंडू. पुढील चेंडू अनुज सिंग यांचा. हा आखूट टप्प्याचा चेंडू स्वर कट केलेला आहे. एक धाव मिळते ती पुन्हा एकदा ऋतिक नागले यांना. संघाची धावसंख्या होते ती ऋतिक नागले यांना. चौथा चेंडू घेऊन हा चेंडू देखील ओव्हरपिच स्वरूपाचा तटतटवला. एक धाव मिळते. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी धावत दोन धावा या पूर्ण केलेल्या ऋतिक नागले यांनी. संघाची धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा अनुज सिंग. आखूट टप्पा चेंडू पुन्हा एकदा तटवलाय ऑफसाईडच्या दिशेने. धाव मिळते एक. संघाची धावसंख्या वाढते ती 6. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती ऋतिक नागले खेळत आहे आणि संघाची धावसंख्या देखील 6 होते. शेवटचा चेंडू घेऊन अनुज सिंग. हा देखील आखूट टप्पा चेंडू. हा देखील स्क्वेअर कट केलेला चेंडू उंच असा. धाव मिळते. धाव वाढते ती 7. वैयक्तिक 7 धाव. इथे मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू होता. पॉइंटच्या डोक्यावरतून पटका खायला गोसाकी. ऋतिक नागले यांनी पुन्हा एकदा कव्हर्सच्या डोक्यावरून खेळलेला फटका. इथे मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरतून धाडलंय 2 धावांसाठी खेळलेला फटका. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16. तीन चेंडू निर्धाव पद्धतीचे टाकलेत. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा हिरकावलाय. एक घोषित धावेसाठी ऋतिक यांनी. पुढील चेंडू अंकित यांचा. आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. चेंडू हवेत. पाहूया. झेल सुटलाय आणि पंचांचा निर्णय 2 घोषित धावा